ऋषिकेश बोडके श्री11 कोलिवली टीमचे पाकर यांच्या शुभ हस्ते आपण पाहतोय, शुभ सन्मान केला जातोय. ज्येष्ठ वारकरी पंढरीनाथ तांबोळी साहेब यांच्या माध्यमातून चांगलं अर्थसहाय्य. कॅमेरामॅनला विनंती आहे थोडासा कॅमेरा मूव्ह करा, क्षणचित्र कॅप्चर केले जात आहेत. त्यानंतर जाऊया सेकंड मॅच कडे. नाणेफेकी जिंकत प्रथमतः फिल्डिंग स्वीकारली एनवी ब्रदर्स टीमनं. त्यांच्या अगेन्स्ट खेळण्यासाठी तनिष लबन. पहिला चेंडू इथेचा जोरदार लाऊड अपील, बाहेर जाणारा चेंडू इथं पाहायला मिळतोय. डॉट बॉलची सांगता, डॉट बॉलनं सेकंड मॅचला सुरुवात. सेकंड बॉल जोरदार अपील. यावेळेस यस पंचांनी अपील उचलून धरली आहे. लेग बिफोर द विकेट LBW. हादरा क्रमांक पहिला लागत असताना पाहायला मिळतोय. तनिष लबन टीमला सलामीला गेलेला हनुमंत इथून माघारी येत असताना. पहिला चेंडू आपण पाहिला डॉट, नंतर दुसऱ्या चेंडूची फेकी अगदी खोलात टाकला हितेशने चेंडू, मिळवली आहे गोल्डन विकेट. भंडाऊंच्या भोंग्यात पोहोचतात सतीश. तिसरा बॉल जागा बनवत असताना फाईन लेगला विकेट नक्कीच आली. कुठल्याही प्रकारचा प्रेशर न घेता फटकेबाजी पाहतो आपण सतीशच्या बॅट मधून. तिसऱ्या चेंडूवरती आघात हितेशच्या ओव्हर मध्ये 6 धावेनं. तदनंतर या स्पर्धे ठिकाणी आपण पाहतो गणेश दादा तांबोळी उपस्थित होतात. त्यांना देखील विनंती करतो अगदी आदरानं सन्मानानं या मुख्य व्यासपीठावरती येऊन आसन असतं या स्पर्धे ठिकाणी आपण उपस्थित झाला त्याबद्दल खूप खूप आभार. गणेश दादा तांबोळी उन्हाचा वाढता तडाखा त्यानं अनुभवला आणि प्रत्येक टीम साठी मॅन ऑफ द मॅच साठी 2-2 स्प्राईट इथे देण्यात येणार. आणखी एक विकेटचं प्रदार्पण मैदानाच्या आतमध्ये हितेशच्या माध्यमातून घडवून आणलंय. 2 विकेट गमावलेत. वनडाऊनच्या भूमिकेत गेलेला सतीश देखील माघारी येत असताना पाहायला मिळतोय. विनंती करतो संभाजी दादा डांगरे यांना की आपण या मुख्य व्यासपीठाकडे या. पाचवा बॉल अतिशय वेगाने हितेशचा आपण पाहतोय. चांगल्या पद्धतीने गोलंदाजी साकारत असताना पॉवर प्लेच्या षटकामध्ये आले त्यानं जबरदस्त गोलंदाजी भेदक मारे त्यांच्या माध्यमातून सुरू आहेत. एक सिंगल नक्कीच कंप्लीट झाली. टोटल 2 गड्यांच्या मोबदल्यात 7 आकड्यावर पहिलं षटक मार्गस्थ असताना आपण पाहतो आता अखेरच्या टप्प्यामध्ये हे षटक.
लास्ट बॉल प्रशांत साठी फटका जबरदस्त. उलट्या दिशेने धावतात क्षेत्ररक्षक. भरपूर वेगानं प्रयत्न पाहायला मिळतात. अखेरीस प्रयत्न शेवटपर्यंत चांगले पाहायला मिळाले. तोपर्यंत कंप्लीट इथे 2 पाहायला मिळतील. यस, षटक संपल्याचा इशारा येतो. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. लास्ट बॉलवरती आल्या 2. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर बनल्या तनिष 11 टीमच्या 9 धाबा 2 गड्यांच्या मोबदल्यात. त्यानंतर मुख्य व्यासपीठावरती आपण पाहतोय प्रमुख उपस्थित मान्यवर गणेशदादा तांबोली यांचा शुभ सन्मान केला जातोय. मी विनंती करतो संभाजीदादा डांगरे यांना की आपल्या शुभ हस्ते आपण माननीय श्री गणेशदादा तांबोली यांचा शुभ सन्मान करायचा. सातत्यानं पूर्ण गावाला त्यानंतर कोलिवली टीमला चांगला बॅक सपोर्ट दादांचा लाभतो. कॅमेरामॅन देखील आपण पाहतो. हे क्षणचित्र कॅप्चर केले जात आहेत. सातत्यानं भरपूर चांगला पाठिंबा गणेशदादा तांबोले यांचं सातत्यानं लाभत असतो. खरंच तुमचा देखील खूप खूप आभार. या स्पर्धे ठिकाणी आपण वेळात वेळ काढून उपस्थित झाला. संभाजीदादा डांगरे यांच्या शुभ हस्ते मायेची शाळ आणि पुष्पगुच्छ देऊन आपण पाहतो दादांचा शुभ सन्मान केला जातो. इथून सेकंड ओव्हरला सुरुवात. फटका फसलाय. दिलीप इथून माघारी परतत असताना पाहायला मिळतील. पहिल्या बॉलवरती हादरा. कोलिवलीचा बाहुबली मैदानाच्या आतमध्ये एंटर होत असताना पाहायला मिळतोय. विकेट आली आहे. विकेट पहिल्या बॉलवरती राहुल गोलंदाजी मार्कवरती चांगल्या पद्धतीनं पहिला चेंडू कट करण्याचा प्रयत्न केला तो दिलीपने, परंतु तितकीच साथ बॅटने दिली नाही. अगदी सहजरित्या झेल देऊन माघारी परतत असताना पाहायला मिळतात. 9 आकडा धावफलकावरती आहे. 3 गडी अद्यापपर्यंत गमावलेत तनिष 11 टीमनं. त्यांच्या अगेन्स्ट खेळ आपण पाहतोय. NV ब्रदर्स टीमचा चांगला खेळ पाहायला मिळतोय. चांगली सुरुवात. आता कोलिवलीचा बाहुबली मैदानाच्या आतमध्ये करण तांबोली. सेकंड बॉल करणसाठी हलक्या हातानं सन्मानानं यावेळेस बॅटिंग पाहायला मिळते. चांगला चेंडू होता. अगदी आपण पाहाल तर चांगले मोमेंटम देत असताना पाहायला मिळतात. राहुल चेंडूला आतल्या दिशेनं थोडंसं वलन घेताना पाहायला मिळालं. करणने अगदी सन्मान दिला. डॉट बॉलची सांगता. तिसरा बॉल फटका. मोठा आघात पाहायला मिळतो करणच्या बॅटमधून. तिसऱ्या बॉलवरती कोलिवलीचा बाहुबली ब्रँडेड चौकार. भडभक्कम शरीरयष्टी आपण पाहतोय. करणची सातत्यानं कोलिवली टीमसाठी हा खेळाडू देखील प्रेरणादायी ठरत असतो आणि यावेळेस देखील चांगला हा फटका त्याच्या बॅटमधून. 4 धावा अर्जित झाला. चौथा बॉल यावेळेस ओळखलं. अगदी पुढे सरसावत घुटनाटे खेळण्याचा प्रयत्न करणच्या माध्यमातून असफल ठरलाय. डॉट बॉलची सांगता. अवघ्या 4 धावा खर्च करत असताना 4 चेंडूवरती एक मौल्यवान विकेट कमावली आहे. राहुलनं देखील चांगली गोलंदाजी फेकली आहे. उर्वरित अजूनही या ओव्हरमधील 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 5वा बॉल पुढे सरसावत फटका समोरच्या दिशेला डीप मध्ये आहे. क्षेत्ररक्षक फील्ड फेकी तोपर्यंत फक्त एक सिंगल वरती समाधान मानावं लागतंय. लास्ट बॉल प्रशांत तांबोली ब्रँडेड षटकार पाहायला मिळतोय. भरपूर उंचावरती ठोकत असताना या ओव्हरचा शेवट गोड करत असताना 6 धावा अर्जित केल्या. टोटल पोहोचली 20 या आकड्यावरती 3 गड्यांच्या मोबदल्यात. 2 षटकांचा खेळ इथवर समाप्त झाला. उर्वरित अजूनही पहिल्या डावातील 3 षटकांचा खेळ बाकी आहे. प्रति षटक 5 मिनिटाच्या कालावधीमध्ये संपवायचा.
सर्व खेळाडूंना विनंती असेल. ऑफिशियल नितेश सर देखील आपल्याला सूचना करतात. वैयक्तिक दुसऱ्या षटकामध्ये आपण पाहतो. सांघिक तिसऱ्या आणि वैयक्तिक दुसऱ्या षटकामध्ये पुन्हा एकदा हितेश गोलंदाजी मार्गवरती येतात. थोडेसे क्षेत्रक्षणामध्ये चेंजेस केले जातात आणि उपस्थित कोलिवडी गावातील ज्येष्ठ आदरणीय ग्रामस्थ आपण देखील या मुख्य व्यासपीठावरती आदरानं उपस्थित राहा. आपलं देखील सहर्ष स्वागत या स्पर्धे ठिकाणी. करणच्या बॅटमधून हल्ला दर्जेदार लॉंग ऑफला उडवलाय. ओव्हरची सुरुवात षटकारानं करत असताना पहिल्या बॉलवरती हितेशच्या मोठं आक्रमण पाहायला मिळतं करणच्या माध्यमातून. सातत्यानं करण देखील अशा पद्धतीची फटकेबाजी करत असतो. मादी भक्कम शरीर यष्टी, परंतु प्रत्येक चेंडूला प्रत्युत्तर मोठ्या फटक्यानं देण्याचा प्रयत्न त्याच्या माध्यमातून होत असतो. 26 धावा या षटकाराच्या मदतीनं धावफलकावरती लागल्या जातात 3 गड्यांच्या मोबदल्यात. सेकंड बॉल समोरच्या दिशेला फटका जबरदस्त डीप मध्ये भरपूर चांगले प्रयत्न, परंतु क्षेत्ररक्षक असफल पाहायला मिळतील. क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून एका मागोमाग एक आणखी एक इज आर हँडसम षटकार. केटी पॅनलचे सर्वा करण तांबोली यावेळी मैदानाच्या आतमध्ये हावी होत असताना 2 आलेत, आणखी एक येणार का? षटकार हॅट्रिक साठी प्रयत्न, परंतु यावेळेस फटका जबरदस्त कलात्मकतेनं या चेंडूला प्रत्युत्तर देत असताना करण पाहायला मिळतात. 2 षटकार नक्की झाले. तदनंतर मनसुबा कव्हरच्या दिशेला पाहायला मिळाला. पॉइंट कडे चेंडू टोळावलाय, चौकार येईल. KPL पर्व चौथा आणि या चौथ्या पर्वासाठी भरपूर सारं दानशूर व्यक्तिमत्व आम्हाला लाभले. खऱ्या अर्थानं वाकस गृह ग्रामपंचायतीचे माजी सरपंच माननीय श्री संजय दादा तांबोली यांच्याकडून 15,000 रुपयाचं अर्थसहाय्य आम्हाला झालं. तदनंतर गणेश दादा तांबोली यांच्याकडून प्रत्येक मॅचसाठी 2 कोल्ड्रिंक्स देण्यात आला. तदनंतर त्यांच्या माध्यमातून 1000 रुपयाचं अर्थसहाय्य देखील आम्हाला लाभलं. तदनंतर हबप ज्येष्ठ नागरिक कोलिवली गावातील पंढरीनाथ दादा तांबोली यांच्याकडून 1100 रुपयाचं अर्थसहाय्य आम्हाला लाभलं. तदनंतर सचिन दादा तांबोली यांच्याकडून या स्पर्धेसाठी एक बॉल बॉक्स देण्यात आला आणि दत्ता दादा तांबोली यांच्याकडून तब्बल 20 पाण्याचे जार आम्हाला देण्यात आले. सर्व दानशूर व्यक्तिमत्वांचं मनापासून आभार आहे आणि विनंती करेल आमचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर या स्पर्धेच्या बक्षीस समारंभा प्रसंगी आपण नक्की उपस्थित राहा. जाऊया मॅचकडे. टोटल धावफलकावरती 37 या आकड्यावरती 3 गाड्यांच्या मोबदल्यात अजूनही एका चेंडूचा खेळ बाकी आहे. लास्ट बॉल, पुन्हा हितेश तयार. लास्ट बॉल अतिशय वेगाने फेकला हितेशने. स्ट्रायकरवरती होते प्रशांत, डॉट झालेत. 37 आकडा धावफलकावरती 3 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये पाहायला मिळेल. 3 षटकांची समाप्ती. उर्वरित अजूनही 2 षटकांचा खेळ, 12 चेंडूंचा खेळ बाकी आहे.
स्वतः पॅकर मैदानाच्या आतमध्ये पाहायला गेलं ना थोडेसे नाखुश असतील सतीश तांबोली स्वतःच्या खेळीवरती लवकर मैदान त्यांना सोडावं लागलं परंतु तदनंतर मैदानाच्या आतमध्ये पाहायला गेलं तर प्रशांत आणि करण चांगली खेळी साकारतात. आता काहीसे कानमंत्र त्यांच्या माध्यमातून देखील देण्यात येतील. ही जोडी टिकून राहणं देखील तितकंच गरजेचं असेल. पाहायला गेलं तर तनिष 11 टीमसाठी विनंती करतो जास्तीचा विलंब लावू नका. ड्रिंक ब्रेक झाला लगेचच आपण या चौथ्या ओव्हरला सुरुवात करा. हर्षद मिनमिने येतात गोलंदाजी मार्कवर. पहिला बॉल करणसाठी पहिला बॉल उंचावरती आहे वेगाने धावता क्षेत्ररक्षक अखेरीस प्रयत्न एक टप्प्याकरी चेंडू फील्ड आणि फेकीत तोपर्यंत फक्त एक सिंगल. विचार करायला गेला तर अगदी 3000 पॉइंटला आपल्या टीममध्ये सामील करून घेतलंय एनवी ब्रदर्सने या खेळाडूला. तोच हर्षद मिनमिने. खऱ्या अर्थानं मागील पर्वामध्ये मी उल्लेख केला होता की कोलिवलीकरांचं भविष्य खऱ्या अर्थानं पाहायला गेलं ना तर हा खेळाडू देखील तितकाच चांगल्या पद्धतीचा क्रिकेट शिकतोय आणि तोच हर्षद आता गोलंदाजी मार्कवरती आहे. विनंती करतो अंपायर आमचे नीतू आहेत जास्तीचा वेळ खर्च करू देऊ नका. वारंवार सूचना करत जा. पहिल्या बॉलवरती सिंगल आल्यानंतर स्ट्रायकरवरती पोहोचतात प्रशांत. सेकंड बॉल आडव्या बॅटनं फटका कार्पेट लेवलनं डीपमध्ये क्षेत्ररक्षक आहेत फील्ड आणण्यापैकी तोपर्यंत फक्त एक सिंगल. तदनंतर रविदादा कांबरी उपस्थित होतात. त्यांना देखील विनंती करतो की आपण देखील या मुख्य व्यासपीठावरती येऊन आसनस्थ व्हा. या घरच्या स्पर्धेमध्ये आपलं देखील सहर्ष असं स्वागत. चांगली गोलंदाजी अगदी कुठल्याही प्रकारचा मोठा फटका खेचण्याचा संधी इथे दिली जात नाहीये. फक्त एक सिंगल आणखी एक पाहायला मिळते. 2 चेंडू 2 सिंगल इथे जमवल्या जातात. तिसरा बॉल करणसाठी पुढे सरसावत खेळण्याचा प्रयत्न इथे चुकी केली आहे राहुलने. यस 22च्या स्वरूपात या धावा इथे घेतल्या जातील. धावफलकावरती ऍड होतील. आणखी एक धावेची आपण पाहतो भरणा होत असताना टोटल पोहोचतीये 40 धावा धावफलकावरती. चौथा बॉल भरपूर उंचावरती यष्टीरक्षक राहुल अंदाज बांधतात. कुठल्याही प्रकारची चुकी न करता पकडतील झेल. हर्षदच्या कारकिर्दीमधील आणखी एक विकेट आपण पाहतोय. गोलंदाजी मार्कवरती विश्वसनीय कामगिरी करत असताना हर्षदला आपण पाहतोय गोलंदाजी मार्कवर चांगल्या पद्धतीने गोलंदाजी फेकतोय. केटी पॅनलचे सर्व आपण पाहतो नॉन स्ट्रायकर वरती पाठी राख्यांना विश्वसनीय हात दाखवत असताना मैदानाच्या आतमध्ये मी आहे म्हणजे चांगल्या पद्धतीची धावसंख्या नक्कीच बनवेल. चांगला आत्मविश्वास दाखवत असताना पाहायला मिळतात. विकेट आली माघारी प्रशांतजी नि बॅटर पोहोचलेत मैदानाच्या आतमध्ये. रुद्र तांबोली अक्रॉस द लाईन न खेळण्याचा प्रयत्न. यस थोडीशी दिशाहीन गोलंदाजी आउट ऑफ द लेग स्टंप अशी फेकी पाहायला मिळाली. वाईट बॉल अतिरिक्त धावेचा भरणा होईल. हर्षद गोलंदाजी मार्कवरती अद्यापर्यंत 4 धावा खर्च करत असताना 5वा बॉल फटका जबरदस्त कार्पेट लेवलने डीप मध्ये आहे क्षेत्ररक्षक अक्रॉस द लाईन न फटका पाहायला मिळतोय. फक्त एक सिंगल थांबवलं करणने. आता घेतली आहे स्वतःकडे स्ट्राईक. पाहायला गेलं या षटकाचा विचार केला तर आता अवघ्या लास्ट बॉलचा खेळ बाकी आहे. लास्ट बॉल हर्षदचा स्ट्रायकरवरती करणच्या बॅट मधून भरपूर उंचावरती इथे अंदाज बांधता क्षेत्ररक्षक लपकली जाईल झेल. हादरा क्रमांक 5वा लागत असताना पाहायला मिळतो. तनिष 11 टीमला माघारी परतील कोलिवलीचे बाहुबली करण.
चांगली चांगली गोलंदाजी फेस करत असताना हर्षदला आपण पाहिलं. विचार करायला गेलं तर अवघ्या 5 धावा त्यानं खर्च केल्या आणि मौल्यवान 2 विकेट त्यानं कमावल्या या ओव्हरमध्ये. आता न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये पोहोचतात. देवेंद्र महत्त्वपूर्ण 2 विकेट खऱ्या अर्थानं पाहायला गेलं कोलिवली टीमला ज्या बॅटरनं बऱ्याचशा टुर्नामेंटमध्ये विजय संपादन करून दिलं. प्रशांत तांबोली आणि करण तांबोली ते 2 धाडशी फलंदाज माघारी पाठवले हर्षदने. लाजवाब गोलंदाजी फेस केली. आता त्यानंतर जाऊया पुढील स्पेलकडे. यावेळेस फटका जबरदस्त पाहायला मिळतोय. दर्जेदार फटका 6 धाब्यांसाठी टोळावला गेलाय. सुरुवात इथून 4थ्या ओव्हरला 6 धाब्यानं सतेज दादा तांबोली यांच्याकडून तब्बल 100 रुपयाचं पारितोषिक या षटकारासाठी. या टीमचे ओनर तनिष 11 टीमचे ओनर आपण पाहतो सतीश दादांकडून पारितोषिक घेत आहे. रुद्र तांबोली रुद्र अवतार धारण करत असताना यावेळेस कार्पेट लेवलनं फटका. एक सिंगल कंप्लीट झाली आहे. दुसरीचा प्रयत्न इथून केला जाणार नाही. एकच धावेवरती समाधान. धावसंख्येचा विचार केला चांगल्या स्थितीमध्ये आहे तनिष 11 टीमची धावसंख्या टोटल 49 या आकड्यावर. यावेळेस फटका जबरदस्त पाहायला मिळतोय. अखेरीस आपण पाहायला गेलं ना तर मिडल ऑर्डर मैदानाच्या आतमध्ये खेळते तनिष 11 टीमची आणखी 100 रुपयाचं पारितोषिक कमावत असताना पाहायला मिळतील देवेंद्र मिणमिणे. 3 पंजे आपण पाहतोय 555 55 धावा 5 विकेट नंतर धावफलकावर. आता इथून आपण पाहतोय हलकीशी कडा घेतल्या भरपूर उंचावरती सावरलंय. स्लिपच्या क्षेत्ररक्षकानं पकडलाय जेल. हादरा क्रमांक 6 लागेल तनिष 11 टीमला माघारी यावं लागेल ते देवेंद्रला. न्यू बॅटर मयूर मामा मैदानाच्या आतमध्ये पोहोचतात. मैदानाच्या आतमध्ये मयूर नावाचा खेळाडू गेला आणि आपण पाहत आहे सीमारेषेवरती तैनात सर्वच खेळाडू अगदी चांगल्या पद्धतीने प्रोत्साहित करत असताना मयूरला यावेळेस खोलवर टप्प्याचा चेंडू बॅट अँड बॉलचं करेक्शन होणार नाहीये. थांबवण्याचा प्रयत्न डॉट बॉलची सांगता. 55 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. चांगली धावसंख्या सुस्थितीमध्ये पाहायला मिळते तनिष 11ची. लास्ट बॉल अक्रॉस द लाईन फाईन लेगच्या दिशेला खेळण्याचा प्रयत्न. इथून वेगाने धावलेत राहुल. जिंकली जाईल रेस. लास्ट बॉल वरती राहुलनं विकेट मिळवली आहे. धावाच्या स्वरूपात कुठल्या प्रकारची धाव येणार नाहीये. थांबवलं गेलं 55 या आकड्यावरती तनिष 11 टीमला. एनव्ही ब्रदर्स टीम कडून आता बनवाव्या लागतील विजयासाठी एनव्ही ब्रदर्स टीमला टोटल 56 धावा.
यानंतर पुढील तिसरी मॅच आपल्या भेटीला येईल. श्री 11 आणि त्यांच्या अगेन्स्ट खेळण्यासाठी तयार होईल SK वॉरियर्स. दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती करतो की लगेच टॉससाठी या. त्यानंतर या स्पर्धे ठिकाणी आपण पाहतोय रवींद्रदादा कांबरे उपस्थित होतात. त्यांना देखील विनंती करतो की आपण देखील मुख्य व्यासपीठावरती येऊन आसन असतं वा विनंती करतो बॅटरला की आता जास्तीचा विलंब न लावता लगेचच मैदानाच्या आतमध्ये पोहोचायचं आहे. आव्हान पहिल्या डावामध्ये ठेवण्यात आलं 56 धावसंख्येचं. तनिष 11चं आपण पाहतोय ते NB ब्रदर्स 11 टीम समोर सलामीची जोडी पोहोचते मैदानाच्या आतमध्ये. चेंडूची पडताळणी करायची आहे. तदनंतर शांताराम दादा काळन उपस्थित होतात. त्यांना देखील विनंती करतो की आपण देखील या मुख्य व्यासपीठावरती येऊन आसन असतं वा या स्पर्धे ठिकाणी आपलं देखील सहर्ष असं स्वागत. तदनंतर दुंदा दादा काळन देखील उपस्थित होतात. त्यांना देखील विनंती करतो की आपण देखील या मुख्य व्यासपीठावरती येऊन आसन असतं व्हायचे. या स्पर्धे ठिकाणी आपलं देखील सहर्ष असं स्वागत. रतनदादा डांगरे देखील उपस्थित आहेत. त्यांना देखील विनंती करतो की आपण देखील या मुख्य व्यासपीठावर येऊन आसन असतं वा स्पर्धे ठिकाणी आपलं देखील सहर्ष असं स्वागत. तदनंतर केशवदादा धुळे हे देखील उपस्थित आहेत. त्यांना देखील विनंती की आपण देखील आमचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर नक्कीच या मुख्य व्यासपीठावरती येऊन आसन असतं वा या स्पर्धे ठिकाणी आपलं देखील सहर्ष असं स्वागत. दुसऱ्या डावाला इथून आता सुरुवात केली जाते. गोलंदाजी मार्क वरती कोलिवलीकरांचा वेगाचा बेताज बादशाह प्रशांत तांबोली तयार होत असताना आणि त्यांच्या अगेन्स्ट सलामीची जोडी पोहोचली आहे. निलेश मिसाल आणि हितेश कांबरी. स्ट्रायकर वरती निलेश पाहायला मिळतील. नॉन स्ट्रायकर वरती हितेश. इथून मॅचला केली जाईल सुरुवात. विनंती करतो जास्तीचा विलंब आता लावू नका. लगेचच आपण सुरुवात करा. पहिला बॉल प्रशांतचा. हलक्या हातानं सन्मानानं पहिल्या चेंडूला उत्तर थांबवण्याचा प्रयत्न नक्कीच केला जाईल. सातत्यानं या गोलंदाजाचा विचार केला. कर्जत प्रीमियर लीग असो अशा बऱ्याचशा मोठ्या मोठ्या टुर्नामेंटमध्ये आपल्या नावाचा दबदबा त्यानं कायम ठेवला. तोच प्रशांत फॉलो थ्रोमध्ये थोडंसं चुकीचं क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. डॉट बॉल आल्यानंतर आपण पाहतोय एक सिंगल इथून कंप्लीट श्री गणेशा होत असताना NB ब्रदर्स टीमचा. मुख्य व्यासपीठावरती उपस्थित अरुणदादा तांबोळे यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते पुढील मॅचचा नाणेफेकीचा कौल करायचा. आणखी एक डॉट चेंडू आपण पाहतो.
SK वॉरियर्स टीमचे कॅप्टन उपस्थित आहेत तेजस. विनंती करतो श्री11 टीमच्या कॅप्टनला. इथून फटका जबरदस्त वेगाने धावतायत करण. जीवनदान मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतं. चुकी घडली आहे, जेल सुटली गेली आहे. 2 धावा इथून कंप्लीट पाहायला मिळाल्या. तीन धावा धावफलकावरती. टोटल 4 चेंडूचा खेळ इथवर समाप्त झाला. चांगली गोलंदाजी पेश करतात प्रशांत. 5वा बॉल समोर समोर फटका जबरदस्त आक्रमण चढवलाय हितेशने. यावेळेस पाहतो प्रशांतवर 6 धावा अर्जित करतील. नाणेफेकी जिंकली आहे श्री11 कोलिवली टीमनं. फिल्डिंग करण्याचा निर्णय आणि बॅटिंगसाठी आमंत्रित केलंय SK वॉरियर्स टीमला. विनंती असेल पुढील मॅचसाठी लगेच दोन्ही टीम तयार राहायचे. 9 धावा आता धावफलकावरती पाहायला मिळते. चांगला फटका हितेशच्या बॅटमधून प्रशांतच्या 5व्या चेंडूचा समाचार 6 धावेने घेत असताना पाहायला मिळाला. चांगल्या लयमध्ये गोलंदाजी करत होता, परंतु जर का पाहायला गेलं तर शांतता भंग करणारा फटका पाहायला मिळतोय हितेशच्या बॅटमधून. 6 धावा आल्यात. लास्ट बॉल. आक्रमण चढवायचं होतं. यष्टीरक्षक सतीश कुठल्याही प्रकारची चुकी करणार नाही. सातत्यानं कोलिवली टीमला अगदी यष्ट्यांच्या मागून चांगले कॉलिंग करत असतो तो सतीश आपण पाहतो पकडतो. लास्ट बॉल वरती जेल. हादरा लागला जाईल पहिला NV ब्रदर्स टीमला. हितेश इथून माघारी येतील. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये पोहोचतायत राहुल. 9 धावसंख्येवरती 1 विकेट. स्वतः कर्णधार बादव क्षेत्ररक्षण सजवत असताना अशा बऱ्याचशा मॅचेस ज्यांच्या अनुभवातून कोळिवलीकर विजयी झालेत ते सतीश आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये आपली क्षेत्ररक्षणाची स्थिती चेंज करत असताना पाहायला मिळतात. 9 आकडा धावफलकावरती आहेत. 1 गडी नक्कीच गमावलाय NV ब्रदर्स कोलिवली टीमनं. कोलिवली प्रीमियर लीग 4थं पर्व आपण अनुभवतोय. 4थ्या पर्वातील दुसरी मॅच आपण पाहतो. दुसऱ्या डावाला सुरुवात. सेकंड ओव्हर मध्ये येतात दिलीप. पहिला बॉल दिलीपचा. समोर फटका डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत परंतु आपण पाहतोय उशिरा पोहोचतायत चेंडू पर्यंत आणि आली आहे दर्जेदार चौकार. पहिल्या बॉल वरती 4 धावा इथून कमावल्या जातील. निलेश आणि राहुल ही जोडी सध्या मैदानामध्ये NB ब्रदर्स टीम साठी खेळ करत असताना पाहायला मिळेल. इथून विकेट टिकवून ठेवत चांगली धावसंख्या उभारावी लागेल विजयासाठी NB ब्रदर्स टीम साठी. या 2 फलंदाजांना यावेळेस फटका जबरदस्त पाहायला मिळतोय. अतिशय वेगानं मारलाय फाईन लेगच्या दिशेला. चौकार प्राप्त करत असताना पाहायला मिळतील. निलेश फलंदाजी मार्क वरती आपण पाहतो स्ट्रायकर वरती अक्रॉस द लाईन अगदी स्टायलिश पद्धतीनं फटक्याला प्रत्युत्तर देत असताना पाहायला मिळालं. ॲक्शन रिप्ले मध्ये आपण पाहू शकाल चांगल्या पद्धतीनं फटका. 2 लगातार चौकार. टोटल 17 या आकड्यावरती. 17 धावा धावफलकावरती 1 विकेट नक्कीच गमावला. दुसरं षटक मार्गस्थ. सेकंड ओव्हर मध्ये 2 बॉलवर 2 मोठे फटके मागणं ठरत असताना हे षटक दिलीपचं आपण अनुभवतोय. तनिष 11 टीम साठी आता तिसरा चेंडू.
तिसरा चेंडू फटका जबरदस्त गॅप सिलेक्शन एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने फटका जबरदस्त बाला मिळतोय 4 धावा या स्पर्धेतील कोलिवली प्रीमियर लीग पर्व 4थ्यातील पहिली चौकार हॅट्रिक इथून निलेशच्या वाटमधून कंप्लीट होत असताना बाला मिळतीये चांगली चांगली फटकेबाजी मैदानाच्या आतमध्ये 56 धावसंख्येचा पाठलाग करत असताना आपण पाहतो निलेशच्या बॅटमधून पहिली चौकार हॅट्रिक पाहायला मिळते टोटल पोहोचली 21 या आकड्यावरती 1 गड्याच्या मोबदल्यात अविनाश डांगरे साहेबांकडून आपण पाहतो 100 रुपयाचं पारितोषिक निलेशसाठी आलंय चौकार हॅट्रिक साठी यावेळेस फटका आणखी एक जबरदस्त डीप मध्ये आहेत प्रशांत फील्ड करतील फेकी करतील तोपर्यंत फक्त एक सिंगल 3 चौकारानंतर 4थ्या बॉल वरती आलेले एक सिंगल टोटल पोहोचेल ती 22 या आकड्यावर पाचवा बॉल अक्रॉस द लाईन यावेळी एफर्ट्स खूप चांगले पाहायला मिळाले होते परंतु आखरी जेल जमिनीला दान केला गेला चांगले एफर्ट्स होते अगदी चेंडू हातामध्ये देखील आला होता परंतु तितपत चांगला कॅरी करता आला नाही जीवनदान नक्कीच पाहायला मिळेल एक सिंगल नक्कीच कंप्लीट झाले एकच्या मदतीने टोटल 23 या आकड्यावरती उर्वरित आता या ओव्हर मध्ये लास्ट एका बॉलचा खेळ बाकी आहे लास्ट बॉल यावेळेस दुधारी तलवार चालवण्याचा प्रयत्न अक्रॉस लाईन खेळायचा होता स्विच इट करण्याचा प्रयत्न परंतु तितकाच चांगला चेंडू बॅटवर येत नाही षटक संपल्याचा इशारा येईल पंचांचा लास्ट बॉल वरती आली सिंगल 2 ओव्हरच्या अखेरीस धावफलक 24 या आकड्यावरती 24 धावा 1 गड्याच्या मोबदल्यात धावफलकावरती आहे एनबी ब्रदर्स टीमची बनवायच्यात अजूनही विजयासाठी येणाऱ्या 18 बॉल वरती टोटल 32 धावा 18 चेंडू 32चं समीकरण मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतंय वैयक्तिक दुसऱ्या षटकामध्ये येतात पुन्हा प्रशांत पहिल्या ओव्हरमध्ये तितपत चांगली करामत त्याला करता आली नाही आता इथून आशा असेल अपेक्षा असेल प्रशांत कडून भरपूर कर्णधाराला बनवायच्या टोटल 18 बॉल वरती 32 धावा एनबी ब्रदर्स टीमला इथून आता आपण पाहतो गोलंदाजी बारवरती पुन्हा तयार होतात विनंती करतो आता जास्तीचा विलंब करू नका ऑफिशियलला देखील विनंती असेल की आपण थोडा गेम फास्ट करा पहिला बॉल प्रशांतचा अक्रॉस द लाईन फाईन लेगच्या दिशेला फटका जबरदस्त पाहायला मिळतोय प्रशांतच्या पहिल्याच बॉल वरती आक्रमण निलेशचं 4 धावांचं पाहायला मिळेल 8 चेंडू वैयक्तिक 19 धाव संख्येवरती निलेश चांगली बॅटिंग करत असताना पाहायला मिळतील पहिल्या बॉल वरती आला 4 टोटल 28 या आकड्यावर सेकंड बॉल अतिशय वेगानं आता आपण पाहतो
लाईन वरती येत असताना पाहायला मिळतील प्रशांत. पहिल्या बॉलवरती 4 धावा नक्की झाला. अगदी लेग एसटीला टार्गेट करून पहिला चेंडू फेकला होता. फाईन लेगच्या दिशेला चौकार पाहायला मिळाला. तदनंतर सेकंड बॉल डॉट. तिसरा बॉल कार्पेट लेवलने संयमानं सेन्सिबल क्रिकेट विचार करायला गेला प्रशांत सारख्या गोलंदाजाचा तर या गोलंदाजाच्या अगेन्स्ट प्रत्येक चेंडू अगदी फारकून खेळावा लागतो. कारण सातत्यानं चांगली कामगिरी करणारा हा खेळाडू आहे. अष्टपैलू कामगिरी करणारा हा खेळाडू आता सध्या आपण पाहतोय 3 बॉलवरती 5 धावा खर्च करत असताना राहुल आता स्ट्रायकरवरती. चौथा बॉल अक्रॉस द लाईन खेळायचा होता. इथून चुकी पाहायला मिळतीये. बाईच्या स्वरूपात किती 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 धावा कमावल्या जातील. आखरी चेंडू अडवलाय तोपर्यंत इथून कंप्लीट. टोटल 3 धावा इथून कंप्लीट आपल्याला पाहायला मिळतात. 3 धावा इथून कंप्लीट पाहायला मिळाला. चुकी पाहायला मिळाली. यष्टीरक्षक सतीची डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न आणि 22च्या स्वरूपात इथे कमवल्या गेल्या. बोनसच्या स्वरूपात टोटल 3च्या मदतीने टोटल पुढे सरसावत असताना जाऊन पोहोचली आहे ती 32 या आकड्यावरती. 32 धावा धावपळकावरती. आता येणाऱ्या 14 बॉलवरती अजूनही विजयासाठी गरज 24 धावसंख्येची. 14 चेंडू 24चं समीकरण मैदानाच्या आतमध्ये आहे. प्रशांतचं मार्गस्थ हे षटक आपण पाहू शकाल. 5वा बॉल पुन्हा एकदा अक्रॉस द लाईन यावेळेस सक्सेसफुल पाहायला मिळतात. फटका जबरदस्त. प्रशांतच्या गोलंदाजीवरती आक्रमण चढवले जातात. लवकरात लवकर मॅच फिनिश करण्याच्या इराद्यानं निलेशची बॅटिंग आपण पाहतोय. चांगल्या पद्धतीनं फटकेबाजी. चार धाब्यानं आपण जर का पाहिलं तर समीकरण हलतं पाहायला मिळेल. आता बडवायच्या विजयासाठी टोटल येणाऱ्या 13 चेंडूवरती 20. 13 चेंडू 20चं समीकरण मैदानाच्या आतमध्ये आता बनतंय. विचार करायला गेला तर अजूनही एका चेंडूचा खेळ बाकी आहे. थोडेसे नाखुश असतील स्वतःच्या गोलंदाजीवरती प्रशांत. सातत्यानं चांगला कामगिरी करणारा हा खेळाडू, परंतु कधी कधी क्रिकेटच्या या पटलावरती नियती साथ देत नाही आणि तशाच प्रकारची थोडीशी खराब गोलंदाजी आपण अनुभवतोय प्रशांतच्या माध्यमातून. आता बनवायच्या 13 चेंडूवरती 20. जमेची बाजू पाहायला गेलं तर 11 चेंडू वैयक्तिक 24 धावसंख्येवरती एका हाती किल्ला लढवत असताना आपण निलेशला पाहतोय. चांगल्या पद्धतीचा खेळ. लास्ट बॉलवरती हलक्या हाताने लाऊड अपील. पंचांनी अपील उचलून धरली आहे. हलकीशी कडा यष्टीरक्षकानं पकडली आहे झेल. लास्ट बॉल वरती गोल्डन विकेट. ज्या विकेटनं तब्बल 24 धावा बनवल्या तो निलेश इथून बॅक टू द डगआउट. दोन खेळाडू आपण पाहतो एक्सचेंज केलेत. अगदी लीग स्टेजची मॅच म्हटल्यानंतर संपूर्ण गावातील खेळाडूंना संधी दिली जाते. चांगली संकल्पना राबवली जाते, यात शंका नाही. राहुल स्ट्रायकरवरती आहेत. अजून विचार करायला गेला तर टोटल बनवायच्या 56.
येणारे 12 चेंडू 20 धावसंख्येची अजूनही गरज. गोलंदाजी मार्क वरती अष्टपैलू कामगिरी करणारा कोलिवलीकरांचा बाहुबली पुन्हा एकदा येत असताना पाहायला मिळेल. करण तांबोली तयार होत आहेत. केटी पॅनलचे सर्वे सर्वा. चौथा बॉल खोलवर टप्प्याचा पाहायला मिळतोय. कार्पेट लेवलनं फटका. एक सिंगल कंप्लीट झाली आहे. थोडीशी फंबल आणि उचलला फायदा फंबलचा. एकेचं रूपांतर दुहेरीमध्ये करत असताना 2 धावा इथून कंप्लीट पाहायला मिळतील. 2 धावा धावफलक पोहोचत आहे ते 38 या आकड्यावर. 38 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात बनवायच्यात अजूनही विजयासाठी. टोटल 11 बॉलवरती 18. 11 चेंडू 18चं समीकरण. सेकंड बॉल यावेळेस फटका. यष्टीरक्षकाकडून संधी स्लीपच्या क्षेत्ररक्षकाकडे गेली. चुकी पाहायला मिळाली. थांबवता आला नाही चेंडू. सीमारेषा पलीकडे फाईन लेगला आलाय. आणखी एक दर्जेदार चौकार. चार धावा 4 धावेने टोटल पुढे सरसावत असताना पोहोचतीये 42 या आकड्यावर. तिसरा बॉल खोलवर टप्प्याचा पाहायला मिळतोय. हलक्या हाताने टॅप करत असताना राहुल मैदानाच्या आतमध्ये त्यालाही माहिती आहे की आपली विकेट टिकून राहणं देखील तितकीच गरजेची. आणि राहुलच्या साथीला गेलेत हर्षद. आता संधी हर्षदच्या वाट्याला. बनवायच्यात 9 चेंडू 13 धावा. डावकुरे आताचा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पाठवला. विचार करायला गेला या खेळाडूचा तर अगदी कमीत कमी वयात चांगल्या पद्धतीचं क्रिकेट त्याच्या माध्यमातून कोलिवलीकर अनुभवतात. लवकरच कोलिवलीच्या टीममध्ये त्याची देखील वर्णी लागली जाईल यात शंका नाही. श्री11 टीमचे सर्व प्लेयर आपण लगेच उपस्थित राहायचं. यावेळेस अतिशय वेगाने फेकलाय करणने. शरीरापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न. कुठल्याही प्रकारचा बॅट आणि बॉलचा संपर्क पाहायला मिळत नाहीये. डॉट बॉलची सांगता पाहायला मिळेल. इथे जागा बनवली आणि इथे आपण पाहू शकता ऍक्शन बाहुबलीची. यू मिस आय डेफिनेटली हिट. उद्ध्वस्त केलं फर्निचर हर्षदचं. त्रिफला चीजच्या स्वरूपात हादरा लागला जाईल NV ब्रदर्स टीमला. अक्षय पोहोचतात मैदानाच्या आतमध्ये. विकेट आली आहे. गोलंदाजी मार्कवरती करणने केली आहे करामत. पाहायला गेलं तर तब्बल 7 धावा नक्कीच खर्च केला परंतु एक मौल्यवान विकेट देखील त्यानं कमावली आहे. अक्षय डावकुरे आताचा फलंदाज. करण पुन्हा तयार बाला मिळतील. यस लास्ट बॉल. करण आपण पाहतो पुन्हा तयार आहे. पाहायला गेलं तर 7 धावा त्याने नक्कीच खर्च केल्यात. एक मौल्यवान विकेट कमावली आहे. 4थ्या षटकातील शेवटचा चेंडू. लास्ट बॉल आपण पाहतोय. फटका जबरदस्त आहे. थर्ड मॅनच्या दिशेला टोलावलेला चेंडू आपण पाहतो. कार्पेट लेवलनं हासिल करतील. लास्ट बॉल वरती चौकार.
आता समीकरण बदललं. येणारे निर्णायक 6 चेंडू अवघ्या 9 धावसंख्येची गरज आहे. 6 चेंडू 9चं समीकरण आहे. लास्ट बॉलवरती आलेली चौकार आता तनिष 11 टीमसाठी कितपात महागात ठरेल याकडे लक्ष असेल. विनंती करतो जास्तीचा विलंब लावू नका. लगेचच आपण लास्ट ओव्हरला सुरुवात करा. वन डाऊनच्या भूमिकेत गेलेला राहुल तांबोली आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये पॉपिंग क्रीजमध्ये सुरक्षित आहे. वैयक्तिक 5 चेंडू 11 धावा त्याच्या खात्यामध्ये आहेत आणि आता इथून जबाबदारीने खेळ स्वीकारावा लागेल कारण बनवायच्या विजयासाठी टोटल येणाऱ्या 6 चेंडूवरती 9. 6 चेंडू 9चं समीकरण. गोलंदाजी मार्कवरती हनुमंत तयार होत असताना निर्णायक 6 चेंडू हनुमंताच्या हातामध्ये पाहायला मिळतील. लास्ट ओव्हरला सुरुवात. पहिला बॉल 11 लाईन फटका जबरदस्त चेंडू सीमा रेषा पलीकडे 6 धावा पहिल्या बॉल वरती अर्जित करत असताना ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहू शकता जबरदस्त फटका पाहायला मिळतोय राहुलच्या बॅट मधून. शेवटपर्यंत तह टोकून बसला. अखेरीस आता शेवटच्या टप्प्यामध्ये सामना आला आणि चांगली कामगिरी करतोय. हनुमंताच्या पहिल्याच बॉलवरती अटॅक 6 धाब्यानं पाहायला मिळतो. आता बनवायच्यात येणाऱ्या 5 बॉलवरती अवघ्या 3. 5 चेंडू 3चं समीकरण. सेकंड बॉल स्थिरावलाय चेंडू. अगदी आपण पाहतोय वेगाने धावताय यष्टीरक्षक. फील्ड आणि फेकी तोपर्यंत फक्त एक सिंगल. पहिल्या बॉलवरती कदाचित जर का 6 धावा आल्या नसत्या 1-2 धावा आल्या असत्या तर आणखी पुढे घेऊन जाता आलं असतं मॅचला. हनुमंत यावेळेस थोडीशी चुकी करताना पाहायला मिळाला. सेकंड बॉलवरती सिंगल. टोटल 54 वरती पोहोचते. आता बनवायच्या विजयासाठी अवघ्या 2. 4 चेंडू 2ची गरज. बॉल तिसरा बॉल फटका जबरदस्त आहे. एक सिंगल कंप्लीट झाली आहे. चुकी फंबल दुसरीसाठी निघाले. वेगाने धावतायत. इथून हिट जरूर केलाय आणि आपण पाहतोय धावाच्या स्वरूपात विकेट माघारी येईल. धावाच्या स्वरूपात विकेट आली. आणखी एका धावेची गरज अजूनही आहे विजयासाठी एनबी ब्रदर्स टीमला. येणारे 3 चेंडू निर्णायक 3 चेंडू बनवायचे. निर्णायक सिंगल. विनंती करतो आता जास्तीचा वेळ खर्च करू नका. यस थोडंसं क्षेत्ररक्षण नक्कीच चेंज केले जातील कारण अवघी 1 धाव वाचवायची येणाऱ्या 3 चेंडूवरती. जुरशीचे प्रयत्न दोन्ही टीमकडे पाहायला मिळतील यात शंका नाही. न्यू बॅटर पोहोचतायत. दशरथच्या बॅट मधून फटका भरपूर उंचावरती वेगाने धावतील. नो मॅन झोनला चेंडू लँड झाला. इथून विजयाची सिंगल धाव कंप्लीट पाहायला मिळते. या मॅच मध्ये बाजी मारली. विजय संपादन केलं एनबी ब्रदर्स टीमनं. पुढील मॅच साठी देऊया त्यांना खूप खूप साऱ्या शुभेच्छा. यानंतरची पुढची मॅच श्री 11 कोलिवली आणि त्यांच्या आगे